सांगलीत सकल हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदू देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध स्वामी समर्थ महाराजांचं घेतलं दर्शन। श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचा सांगलीतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक इथं हिंदुत्ववादी विचारधारेच्या व हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शने केली। नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांनी ही विधानं केल्याचं समोर आले असून त्या विरोधात हे निषेध आंदोलन करण्यात आले। हिंदू देवदेवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याच्या विरोधात निषेध करून माईघाट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन या अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सर्व हिंदू एकवटलेले आहे। खऱ्या अर्थानं सर्व धर्माला आम्ही घेऊन संघ जातो असा आविर्भाव आणून प्रत्येक वेळी हिंदू धर्मीयांचं मन दुखवण्याचं काम या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढं ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलं हे हिंदुत्वाच्या आत्मेला दुःख देणार आहे, दुःखदायी आहे। म्हणजे प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखवायचा विडा उचलला आहे की काय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या। म्हणजे हिंदू धर्मांचा द्वेष तुम्हाला एवढा असेल तर तुम्ही खुशाल पाकिस्तानात जाऊन तिथं राहावं, तिथं निवडणूक लढवावी आणि तिथं तुमचं जे स्वप्न आहे पंतप्रधान होण्याचं ते पूर्ण करावं। जित्तुद्दीन आव्हाड यांनी मागच्या वेळी प्रभू श्रीरामावर चुकीचं वक्तव्य केलं होतं। प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधण्यानं कोरोना जाणार आहे की काय, अशी पण आविर्भावाची भाषा या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी वापरली होती। खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी तुमच्याकडून आलेले वक्तव्य आणि चुकीच्या वक्तव्याला आलेलं समर्थन याच्यावरूनच लक्षात येतं की तुमच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी किती द्वेष आहे। खरोखर या द्वेषाचा या ठिकाणी आम्ही सर्वांनी तीव्र निषेध केलेला आहे। प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखावताय त्याचा आम्ही मनापासून या ठिकाणी द्वेष करतोय आणि विरोध करतोय आणि त्याचा निषेध करतोय। खऱ्या अर्थानं स्वामी समर्थांच्या बद्दल जे ज्ञानेश महारावनी जे वक्तव्य केलं ते पुसून काढता येणं एवढं सोपं नाही आहे। परंतु आज आम्ही सर्व हिंदू बांधव या ठिकाणी स्वामी समर्थांच्या घाटावर जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आमचं मन शांती तृप्ती मिळवणार आहोत। स्वामी समर्थ महाराज की